नुकतीच आपल्या आयुष्याला सुरुवात केली असताना काळाने त्यांच्यावर घात घातला। कल्याणी नगरमध्ये पहाटे 3च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात IT इंजिनियर तरुण आणि तरुणीला आपला जीव गमवावा लागला। नुकतीच आपल्या आयुष्याला सुरुवात केली असताना काळाने त्यांच्यावर घात घातला आणि त्या दोघांच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला। परंतु यामध्ये काळाने घाला घातला म्हणणे योग्य होईल का, असाच कुणाच्याही मनात विचार येईल। कारण कुठल्या तरी नैसर्गिक आपत्तीत असा कोणाचा जीव गेला तर एक वेळ आपण समजू शकतो, कारण निसर्गापुढे माणसाचं मग विज्ञान कितीही पुढे गेलेलं असो काहीही चालत नाही, हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे। परंतु इथे काळाने घातला नाही तर एका गर्भश्रीमंत बिल्डरच्या नशेत चूर असलेल्या कार्ट्याने गाडी बेफानपणे चालवून ज्या बाईकवरून हे तरुण तरुणी जात होते तिला धडक देऊन हा अपघात केला आहे। यामध्ये नशेत चूर असलेल्या या पोराबरोबर त्याचा बापही तितका दोषी आहे। आपण जो भल्या बुऱ्या मार्गाने पैसा मिळवला आहे त्याचं ओंगळवानं प्रदर्शन करायचं, आपल्या बिघडलेल्या पोरांना ₹1000 देऊन त्यांना आणखी बिघडवण्यात हातभार लावायचा, यातून अशा घटना घडत राहणारच आहेत। पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शहरात अशी घटना घडावी याचा स्वतःला समाजरक्षक आणि पुण्याचे नेते म्हणून घेणाऱ्यांना थोडीफार कधी लाज वाटली आहे का? अपघात झाल्यानंतर एक लोकप्रतिनिधी पोलीस स्टेशनला जातो आणि आरोपींची पाठराखण करण्याचा प्रयत्न करतो। पोलीस स्टेशनमध्ये कोणीतरी आरोपींना पिझ्झा मागवतो। यातून आपल्या समाजाची मानसिकता कोणत्या थराला गेली आहे हेच दिसून येत आहे। दिल्लीच्या निर्भया प्रकरणापासून अल्पवयीन आरोपींच्या वयाचा मुद्दा अनेकदा पुढे आलाय। 18 वर्षाच्या आतील मुलं अनेक गंभीर गुन्हे करतात, परंतु त्यांच्या कमी वयामुळे थोडीफार जुजबी शिक्षा भोगून समाजात पुन्हा उजळ माथ्याने फिरतात। निर्भया प्रकरणात सुद्धा अल्पवयीन आरोपींना असं सोडून देण्यात आलं होतं। या प्रकरणात सुद्धा आपल्या बाल हक्क न्यायमंडळाने आरोपींना तात्काळ जामीन मंजूर केला आणि 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली। यातून समाजामध्ये उद्रेक झाला आणि गृहमंत्र्यांपासून सर्व पोलीस यंत्रणा गतीने कामाला लागली। परंतु प्रश्न हा पडतो की राज्यात किंवा देशात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे का? सलमान खानच्या प्रकरणात 6-7 गरीब आणि निरपराध लोकांचा जीव गेला होता, त्याचा पुढे काय झाले याचा विचार कोणी केलाय का? यामध्ये साक्षीदार कसे फिरवले गेले, त्यांच्यावर कसा दबाव टाकला गेला आणि त्यातूनच एकाला आत्महत्या का करावी लागली, या प्रश्नाचा शोध आपल्या माध्यमांनी घेतला आहे का? या प्रकरणात सुद्धा असंच होणार नाही असे छातीटोकपणे कोणी सांगू शकेल का? माध्यमाने हे प्रकरण प्रभावीपणे उचलून धरल्यामुळेच या प्रकरणाला वाचा फुटली आणि ते इथपर्यंत येऊन पोहोचलं आहे, हे सुद्धा खरंय। तरी आदित्य ठाकरे ज्या नाईट लाईफचा पाठपुरावा गेली अनेक वर्ष करीत आहेत, त्यांना माध्यमांनी असा प्रश्न का विचारला नाही की तुम्ही जे नाईट लाईफ पुणे मुंबई सारख्या महानगरात आणण्याचा प्रयत्न करीत होता त्यात तुम्हाला या गोष्टी अभिप्रेत होता क्या? श्रीमंतांच्या चैनीसाठी रात्री उशिरापर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, पब उघडे ठेवून आणि सर्व नशापाणी करून घरी जाताना बेदरकारपणे गाडी चालवून माणसे मारण्याचा परवाना या नशीबवाजांना द्यायचा होता का? आदित्य ठाकरे आता मूग गिळून गप्प बसले आहेत, याबद्दल आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्याची हिंमत स्वतःला निर्भीड म्हणून घेणाऱ्या माध्यमांना का होत नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे।